शिरकोली गावची आई शिरकाई माता, शिर्के घराण्याची कुलदैवत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्या काळातील या आई शिरकाई मातेचं दर्शन घेऊनच त्या भागातील मावळे लढायला आणि आपल्या महान कर्तृत्वाचा, स्वराज्याचा इतिहास घडवायला जात असत। या शिरकोली गावाच्या नजीकच त्या काळी फार मोठी लढाई सुद्धा झाली होती। अशा इतिहास त्या ठिकाणी शिर्के, पडवळ, पासलकर या घराण्याच्या वतीनं सांगण्यात येतो। छावा चित्रपटाच्या निमित्तानं शिर्के घराण्यावर जो आक्षेप घेण्यात आला, अर्थात गद्दारीचा ठपका ठेवण्यात आला, तो तसा वारसा आहे का? तसं शिर्केनी काही केलंय का? संभाजी ब्रिगेड असेल किंवा आपण सर्वांनी इतिहासाची पानं चाळली आणि ठरवलं की हा इतिहास त्याच गावात जाऊन पाहायचा। शिरकोली, शिर्केवाडी आणि आसपासची छोटी मोठी गावं ग्रुप ग्रामपंचायतीच्या निमित्तानं ती सगळी एकत्र मिळून त्या ठिकाणी कारभार केला जातो। आज आम्ही शिर्के घराण्यातील सरदार पिलोजी राजे शिर्के यांच्या घराण्यातील सर्व वंशजांना घेऊन आई शिरकोली देवीची त्या ठिकाणी जाऊन आरती केली, नतमस्तक झालो आणि ठरवलं की ही लढाई आता ज्या शिर्केंच्या कर्तृत्वातून गनिमी कावा महाराष्ट्राला, स्वराज्याला मिळाला, त्याच गनिमी कावातून जो लागलेला सगळ्या मावळ्यांनी केलं पाहिजे आणि खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे, यासाठी केलेला हा छोटा प्रयत्न। म्हणून आज आम्ही शिरकोली गावात बैठक घेतली आणि सर्व शिर्के ग्रामस्थ, पडवळ ग्रामस्थ आणि इतर गावात सगळ्यांशी संवाद साधला, काय इतिहास मांडलाय याच्यावर चर्चा केली। शिर्के घराण्याची जाणीवपूर्वक बदनामी होते, ती पुढे थांबावी, कारण ही बदनामी आपल्या शिर्के घराण्याला मनोबल खचवणारी आणि खूप नुकसानदायी आहे। या बदनामीमुळं आपलं खूप मोठं नुकसान होत आहे। याचा थोडाही विचार न करता दिग्दर्शक उतेकर आणि त्यांची टीम आणि यापूर्वी काल्पनिक छावा नामक कादंबरीतून ज्या लिखाण, आक्षेपार्ह लिखाण झाले, त्याचा आम्ही फोडण्याचा प्रयत्न केला, पण तो कंटेंट आज पण वेगळ्या ठिकाणी पुढे आणि प्रसिद्धी माध्यमातून आहे। तरी सुद्धा मागे आपण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आम्ही चित्रपट टीम आणि सेन्सर बोर्ड आणि राज्य शासन सर्वांनाच आम्ही विनंती केली की असे कुठलाही पुरावा नसताना जे दोषी सोडून त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवून शिर्के घराण्याची बदनामी केली जाते, हे कुठेतरी होऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती केली। तरी सुद्धा त्यांनी शिर्के घराण्याची कुठल्याही परवानगी न घेता शिर्के घराण्याची जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक किंवा समाजात तेढ निर्माण करण्यासाठी, समाज दूषित होण्यासाठी, मराठ्यांमध्ये वाद होण्यासाठी त्यांनी शिर्के घराण्याची बदनामी जाणीवपूर्वक केली। मग आम्ही महाराष्ट्रातील लाखो शिर्के घर आहेत, त्या सर्वांना आवाहन केले, वेगवेगळ्या ठिकाणी ते आपापला प्रतिसाद किंवा निषेध व्यक्त करत आहेत। परंतु काल आम्ही ठरवलं की ज्या शिरकाई मातेच्या आशीर्वादाने आपण सर्व शिर्के घराणा, शिर्क्यांची कुलदेवता आई शिरकाई माता या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचं, त्या चरणी जाऊन हा लढा शिरकाई देवीच्या चरणीच मोठ्या प्रमाणात व्हावा, यासाठी आम्ही काही प्रमुख मंडळी वेगवेगळ्या ठिकाणातून आपण इथं जमलो आणि मला निश्चितच खात्री वाटते की आई शिरकाई देवी आपल्याला या लढ्यासाठी बळ देईल आणि सत्य इतिहास घडेल।
आमचा चित्रपटाला आपल्या सर्वांचाच चित्रपटाला विरोध नाहीये. छत्रपती संभाजीराजे ज्या पद्धतीने समाजात जगापुढे मांडण्याची गरज होती त्या मांडण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यातील खलनायक पात्र किंवा नेगेटिव्ह पात्र त्यांनी जाणीवपूर्वक ज्यांच्या विरोधात पुरावे असताना सुद्धा ते ओळखून फक्त शिर्के घराण्यांना टार्गेट करणे म्हणजे मराठा समाज आणि सर्व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सर्व घराण्यांचा त्यांनी अपमान केला, बदनामी केली. याचा विरोध वेळोवेळी सगळीकडे होतोय. आपण मागे 2 दिवसापूर्वी त्यांच्या विरुद्ध लीगल नोटीस आपण सर्व संबंधित पत्रकार, दिग्दर्शक, लेखक आणि यांच्या विरुद्ध आपण ते राज्य शासनासह सगळ्यांना पाठवले आहे. आपण त्या माध्यमातून त्यांना सूचित केलंय की लवकर हे आक्षेपार्ह दृश्य त्यातनं कट व्हावे, डायलॉग्स कट व्हावे आणि आपल्या शिर्के घराण्याची जे की महाराष्ट्रात लाखो घरं शिर्क्यांशी आपल्या इथं अस्तित्वात आहेत, बसलेले आहेत, त्यांची माफी मागावी. कारण त्या चित्रपटामुळे चुकीचा इतिहास पसरवण्यामुळे महाराष्ट्रातील सर्व तमाम शिर्के घराण्याच नाही तर सर्वच घराण्याची मराठ्यांची खूप मोठी बदनामी झाली आहे. म्हणून आपण या ठिकाणी आई शिरकाई देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो. म्हणून आई शिरकाई देवीच्या चरणी मी पुन्हा दिग्दर्शक आणि सर्व टीम आणि लेखकांना विनंती करतो की त्यांनी आई जगदंबा आई शिरकाई देवी त्यांना सद्बुद्धी देऊ आणि हे सीन त्यांनी लवकरात लवकर हटवावे. नाहीतर आई शिरकाई देवीच्या आशीर्वादाने आम्ही सर्व महाराष्ट्रातील शिर्के रस्त्यावर उतरू, आम्ही न्याय मागू, आम्ही न्याय मिळवू. आमच्यावर अन्याय आम्ही सहन करणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण निषेध आणि आईचरणी आशीर्वाद घेण्यासाठी आलो. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी भूषणराजे सर्वप्रथम मी या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे जे संतोषजी शिंदे आहेत की ज्यांनी स्वतः कॉन्टॅक्ट करून आम्हाला या ठिकाणी सांगितलं की तुम्ही जे करताय ते योग्य करताय, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. आणि ते स्वतः या ठिकाणी आज शिरकोली म्हणजे पानशेतपासून जवळजवळ नाही म्हटलं तरी 60 किलोमीटर आतमध्ये जिथे मोबाईलचं नेटवर्क देखील नाही आहे या ठिकाणी आज त्यांनी सकाळी उपस्थिती दाखवलेली आहे. त्यांचं प्रथमतः स्वागत करतो या ठिकाणी शिर्के परिवाराच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी शिरकोली ग्रामस्थांच्या वतीने. त्याच पद्धतीने आमचे सरपंच साहेब जे आहेत अमोलजी पडवळ साहेब त्यांनी देखील लगेचच आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दर्शवला की कालच पूर्ण आमची मीटिंग झाली पुण्यामध्ये की अशा पद्धतीने आपण पुढे जायचं आहे, कायदेशीर प्रक्रिया जी काय आहे ती आपण करणार आहोत. ती करत असताना या ठिकाणी आपण सुरुवात जी आहे म्हणजे जे काही आमचे शिर्के परिवाराचे ग्रुप्स आहेत किंवा शिर्के परिवाराचे सगळे जे काही परिवारातील सदस्य आहेत त्यांनी सगळ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रातल्या बरेच म्हणजे नागपूर घ्या, तुम्ही धुळे घ्या, जी संस्थान आहेत सगळी सातारा घ्या, कोल्हापूर घ्या, महाराष्ट्रातल्या जेवढे काही संस्थान आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की तुम्ही जो लढा देताय तो योग्य आहे आणि तो आपण सतत चालू ठेवायचा आहे. त्याच्यासाठी जी काही कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल ती आपण सगळी करूया असं सगळ्यांचे म्हणणं आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की काम करा, त्यासाठी जे काही लागेल ती सर्व आम्ही मदत या ठिकाणी करू. प्लस आई शिरकाईच्या इथे जाऊनच आपण त्या ठिकाणी साकडं घालूयात की या संकटातनं आम्हाला त्यातनं बाहेर काढा. जे काही पिक्चरमध्ये दाखवलेले सीन आहेत आणि याच्या पुढचे जे काही चित्रपट होतील त्या ठिकाणी त्या सगळ्या चित्रपटांना आमच्या परवानगीशिवाय ते चित्रपट दाखवले जावे नाहीत अशा पद्धतीचं हे या सरकारला आमचं सांगणं आहे. यानंतर आमचे संभाजी ब्रिगेडचे संतोषजी शिंदे हे थोडं मार्गदर्शन करतील. सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सार्वजन आई शिरकाई देवीचे नमस्कार करून
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना आणि त्यांच्या विचारांना अभिवादन करून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर असेल, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर असेल, शाहू महाराजांच्या जीवनावर असेल, आजपर्यंत बरेच चित्रपट निघाले सुद्धा पाहिजेत. छावा चित्रपट सुद्धा अत्यंत चांगला आहे, अत्यंत दैदिप्यमान आहे, हिंदीमध्ये आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, त्यांचा पराक्रम, तुम्ही सगळी माणसं इथं जी काही जमलेला आहात ती त्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढलेले आहेत. जे शिर्के त्यावेळेस लढले, जे पडवळ त्यावेळेस लढले, मावळे म्हणून लढले, सरदार म्हणून लढले, त्यांच्या आज तुम्ही वंशज आहात. ही गोष्ट काही सामान्य नाही. माझ्यासारख्या शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे एका कार्यकर्त्याला तुमच्या सोबत येऊन बसायला मिळतंय हा माझा बहुमान आहे. परंतु इतिहास घडवलाय तुम्ही, परंतु तो इतिहास तुमच्याकडून किंवा तुमच्या पूर्वजांकडून लिहिला गेलेला नाही. इतिहास ज्यांनी लिहिला तो इतिहास त्यांच्या सोयीने लिहिला, आणि तो इतिहास त्यांच्या सोयीने लिहित असताना ज्यांनी इतिहास घडवलाय त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही, नोंदवला गेला नाही. परंतु जी पात्र इतिहासात नव्हती ती त्याच्यामध्ये घुसडली आणि आपल्या इतिहासाचं भांडवल झालं आणि इतिहास इतक्या संकुचित पद्धतीने मांडला. 40 वर्षानंतर छावा चित्रपट येतो. छावा कादंबरीवर एकही शिर्क्याला आजपर्यंत राग आला नाही, पडवळांना राग आला नाही. कारण तुम्ही आम्ही वाचण्यापासून लांब आहे, चित्रपटांपासून लांब आहे, कथा कादंबऱ्या नाटकांपासून लांब आहे. आम्हाला हे सगळं काहीच माहित नाही. आम्ही हे सगळं पाहिलं नाही, चिकित्सा केली नाही, म्हणून आम्हाला आता त्याच्या विरोधात संघर्ष करावा लागतो. हे जरी तितकंच खरं असलं तरी आता जर आपण आता शांत बसलो तर जी पुढची पिढी आहे, तुम्ही एकदा कुटुंबासोबत जा, महिलांना दाखवा चित्रपट, त्या म्हणतील जर शिर्के गद्दार होते तर आम्हाला कसं काय तुमच्या घरात दिलं, इथपर्यंत संशय निर्माण होऊ शकतो. ही गोष्ट साधी नाही. इतिहासामध्ये सुद्धा कुठं पुरावा नाही. आम्ही गेली कित्येक दिवस झालं याचे सगळं शोधतोय. शिवाजी महाराजांची जयंती होती, शिवजयंती म्हणून आपण जास्त उद्रेकाने त्याच्यापर्यंत गेलो नाही. परंतु मला असं वाटतं की इतिहास हा बदनाम केला जातोय तथाकथित लोकांकडून. जिथं गणोजी शिर्के असतील किंवा कान्होजी शिर्के असतील, त्या काळच्या मुघलशाहीमध्ये, निजामशाहीमध्ये भले कोणी काम करत असेल सुद्धा, परंतु याचा अर्थ ते छत्रपती घराण्यांसोबत फितुरी करतील, गद्दारी करतील. आणि ज्या भोसले घराण्यात शिर्के घराण्यांच्या 7-8-9 मुली दिलेल्या आहेत, मग त्यांचे सोयी संबंध जमले कसे काय, हे याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. आज प्रत्येक शिर्केवर आलं म्हणून इतर सरदार याच्यामध्ये काही बोलत नाही, याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. या सगळ्या मुद्द्यावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. जर खरा इतिहास तपासायचं म्हटलं तर कुठलाच मावळा गद्दार नव्हता. ज्या मावळ्यांनी याच बोरगडला मुळशीतल्या 12 मावळ्यातल्या लोकांनी स्वराज्याच्या काळामध्ये स्वतःचे प्राण दिले, कित्येक संसार उद्ध्वस्त झाले, त्यांच्या नोंदी जर शोधायच्या म्हणलं सापडत नाही. परंतु आजही तुमच्या घरांमध्ये शिवकाळातली बरीच साधनं सापडतील, पत्र सापडतील, तलवारी सापडतील. मग ह्या आसपावे तुम्ही सगळ्या ठेवल्या. ज्या तुम्ही तथाकथित इतिहासकारांनी इथं संशोधन करण्यासाठी आले, सोयीचं होतं ते सगळं ताब्यात घेतलं आणि नंतर ते सुद्धा वापस दिलं गेलं नाही, असा सुद्धा इतिहास आहे. मला असं वाटतं इथं येण्याचं मूळ कारण एवढंच आहे. शिर्केवाडीतून असेल किंवा शिरकोली गावातून असेल किंवा इथून या सगळ्या संघर्षाची ज्योत आता पेटली पाहिजे. आपण मुंबई काय, तो दिग्दर्शक काय, कुणाला सुट्टी द्यायची नाही. शेवटी आपण मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा ग्रेट आपल्याला कुणी नाही. आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ आहे. पण त्यांच्याच इतिहासाची, त्यांच्या संभाजीराजांची, त्यांच्याच इतर घराण्यांची जर बदनामी होत असेल तर मावळा म्हणून आपण शांत बसायचं नाही. त्याच्यासाठी या शिरकाई देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथल्या गावातल्या तुमच्या सगळ्यांसाठी या ठिकाणी आम्ही आलो. मला असं वाटतं आताच शिर्के साहेबांनी सांगितलं की माझे अजूनही तुम्हाला विनंती, हा फक्त शिर्केंचा विषय नाही, शिर्केंसोबत जेवढे नातेसंबंध आहेत त्यांचा सुद्धा विषय, आणि हा परत छत्रपतींपर्यंत जातो. आणि कोणीतरी एखादी कादंबरी लिहितं, ती छावा नावाची कादंबरी भले 40 वर्षापूर्वी लिहिली
असली तरी तो इतिहास नाही. कल्पना विस्तारातून मांडलेला एखादी गोष्ट तो जर इतिहास सांगत असतील आणि आज शिर्केंना, पटवारांना किंवा ह्या सगळ्या लोकांना जर त्या स्वराज्याच्या चौकटीमध्ये जर गद्दारांच्या किंवा बदनामीच्या ह्यांच्यामध्ये जर टाकत असतील, माझ्यासारख्या मावळ्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना हे कदापि मान्य नसेल, अजिबात केलं जाणार नाही. सरकारला आपल्याला मागणी करावं लागेल, मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल, आपल्याला आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडे जावं लागेल, सगळ्या पद्धतीनं सगळ्या लोकांकडे जावं लागेल. इतिहासाचं पुनर्लेखन झाल्याशिवाय, इतिहासाचा खरा इतिहास लोकांसमोर आल्याशिवाय आणि इतिहासातील हे वाद मिटवल्याशिवाय मला असं वाटतं किती जमलेत याच्यापेक्षा आता आपल्याला लढावं लागेल. शिवाजी महाराजांसोबत सुद्धा स्वराज्य लढवताना उभं करताना एवढीच लोक होती. आता इथून ही सगळी क्रांतीची ज्योत पेटवून आपल्याला संघर्ष करावा लागेल. हुतेकर काय त्या सगळ्यांना तो वादग्रस्त प्रसंग वगळण्यासाठी संभाजी ब्रिगेड असेल, तुम्ही सगळे मावळे असेल, शिर्केकरांना असेल, त्या ठिकाणी या गावचे सरपंच अमोल पडवळ साहेब असतील, हे सगळ्या लोकांनी आता आपण एकत्र मिळून हा सगळा लढा लढणं गरजेचं आहे. इथून सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि जो कोणी चुकीच्या पद्धतीने मांडत असेल, आता बोललं पाहिजे, बरेच इतिहास संशोधक आहेत, त्यांना सुद्धा आपण आवाहन केलेलं आहे, करू सुद्धा. परंतु इतिहासातील हा बदनामीचा डाग, आता शिर्के साहेब म्हणल्यासारखं त्यांनी जाणीवपूर्वक केलेला हा खोडसाळपणा आहे, त्यांनी ठरवून केलेली ही बदनामी आहे. ते चर्चा करून या प्रसंगाला सुद्धा वेगळ्या पद्धतीने दाखवू शकतात. खरं तर संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये जे चिटणीस आहेत, जे सरकारकडून आहेत, त्यांची नावं पुढे आली पाहिजे होती, ती लोक पुढे दाखवणं गरजेचं आहे. ज्या स्वराज्यामध्ये राहून शिवाजी महाराजांसोबत, संभाजी महाराजांसोबत राहून सुद्धा ज्यांनी कपटकारस्थान केलं आणि फक्त म्हणजे अंतर्गत वाद लावण्याचा प्रयत्न केला, त्या मेंदूपर्यंत जाणं गरजेचं आहे. त्या मुळापर्यंत जाण्याचं आपल्याला आता काम करावं लागेल, एवढंच या माध्यमातून सांगतो. आणि आपल्याला हा लढा इथून पुढे चांगल्या पद्धतीने करून पुढच्या 1-2 दिवसामध्ये, आज खरं आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्रासमोर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडायचंच होतं, परंतु आज किंवा उद्या आपल्याला अजून सगळे सबळ पुरावे घेऊन जिथं बदनाम म्हणजे मदत केलेलीच नाही, ती तुम्ही जाणीवपूर्वक प्लांट करणं म्हणजे हा शिवद्रोह आहे. हा शिवद्रोह त्या दिग्दर्शकांनी केलेला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. आणि खोटं दाखवून त्यांनी 400 कोटी कमवले. चित्रपट चांगला बनवलेला आहे, चित्रपटाचं कौतुकच आहे, परंतु विनाकारण एका सरदार पिलोजी राजे शिर्केंच्या पूर्ण शिर्के घराण्याला बदनाम करणं हा सुद्धा इतिहासामध्ये केलेला फार मोठा डाव आहे असं मला वाटतं. म्हणून याच्यावर आपण सगळे आक्रमक आहोत, म्हणून इथपर्यंत आलो आहोत. शिवाजी महाराजांचं नाव जर माझ्या सहित आपण सगळे घेत असू तर आपलं कर्तव्य, आजपर्यंत आम्ही अज्ञानी होतो, आजपर्यंत आम्हाला माहित नव्हतं, आम्ही इतिहासाची पानं चाळली नाही. आता आम्हाला माहित झालं खरा इतिहास कोणता आणि खोटा इतिहास कोणता. खोटा इतिहास आम्ही मान्य करणार नाही, त्यासाठी संघर्ष करू. आणि खऱ्या इतिहास पुढे येण्यासाठी, पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. माझ्या आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती, तुम्ही तुमचे भाऊबंद इतर सगळ्यांना या सगळ्या शिवविचाराच्या वैचारिक लढ्यामध्ये उतरावं आणि एकत्र मिळून लढावं एवढीच अपेक्षा आहे. आपल्याला यश मिळणार आहे. स्वराज्याचे खरे मालक तुम्ही आहात. तुम्हाला हा लढा ताकदीने आमच्यासारख्या मावळ्यांना सोबत घेऊन आपण लढूया एवढीच आपली अपेक्षा आहे. आणि चित्रपटातील वादग्रस्त तो भाग वगळल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही. आणि कादंबरी असेल किंवा ते प्रकाशन असेल, त्या सगळ्यांना कायदेशीर पद्धतीनं आपण दंगा दिल्याशिवाय, झटका दिल्याशिवाय शांत बसणार नाही. एवढं संभाजी ब्रिगेडचा एक प्रवक्ता म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. माता सीताई माता की जय. कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की
छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकाविरोधात शिर्के कुटुंबियांनी जो लढा पुकारलेला आहे, आजपासून जो शिरकोली गावातून लढा त्यांनी चालू केलेला आहे, या लढ्याला संभाजी ब्रिगेडने सुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे. स्वतः संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी या बैठकीला उपस्थिती लावली आणि या संपूर्ण जो लढा शिर्के कुटुंबाचा आहे त्याला पाठिंबा दर्शवलेला आहे. तसंच संतोष शिंदे सर, काय सांगताल तुम्ही आज या बैठकीला स्वतः उपस्थित राहिला आणि जो इतिहास खरं तर त्या पिक्चरमधून मांडलेला आहे त्यात तुम्ही सांगू द्या. खरं तर ही सगळी या गावातली माणसं छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांच्यासोबत स्वराज्यामध्ये यांचे पूर्वज लढलेले आहेत. म्हणजे या शिरकोली देवीच्या चरणी नतमस्तक होऊन हा लढा यासाठी पुढे घेऊन जायचा आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी लढणारे मावळे घडवले, लढणाऱ्या मावळ्यांच्या जीवावर स्वराज्य निर्माण केलं, त्याच शिवरायांचा, संभाजीराजांचा इतिहास खरं तर चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रासमोर आला पाहिजे, यासाठी सगळेजण प्रयत्न करतायत. आज छावा चित्रपटाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न होतोय. चित्रपट अत्यंत चांगला बनवलेला आहे. चित्रपटामधून आजपर्यंत संभाजी महाराजांना जे वेगळ्या पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न केला, राम गणेश गडकरींपासून सगळ्यांना या चित्रपटानं चांगली मोठी चपराक देण्याचं काम केलंय. कारण खरंच छत्रपती संभाजी महाराज इतके ताकदवान होते, इतके विद्वान होते, इतके महापराक्रमी होते, परंतु जाणीवपूर्वक ते चिटणीस असतील किंवा सरकारकरू असतील, या तथाकथित लोकांनी संभाजी राजांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला. छावामधून सुद्धा 80% इतिहास खरा दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या हातातली जिम दिली. आम्हाला त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला, वगळला. परत आता गणोजी शिर्के असतील किंवा कान्होजी शिर्के असतील, यांना चित्रपटामध्ये विलन बनवून, त्यांना गद्दार ठरवून दिग्दर्शकांना काय साध्य करायचंय, याचा अर्थ याच्यामध्ये कुठेतरी बामणी कावा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसतो, जो आम्ही मान्य करणार नाही. खोटा इतिहास प्लांट करण्याचं काम आजपर्यंत कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मालिका या माध्यमातून झालंय. छावा सुद्धा एक कादंबरी आहे, कल्पना विस्तारावर निर्माण केलेली. जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर तिथं त्यावेळेस उपलब्ध नव्हते, त्यांनी तिथं बसून तर लिहिलेलं नाही. कल्पना विस्तारातून मांडलेली एखादी गोष्ट एखाद्या पात्राला विलन दाखवल्याशिवाय तो पात्र किंवा तो प्रसंग चांगला होऊ शकत नाही. मग लक्ष्मण उतेकरांनी जाणीवपूर्वक असा वादग्रस्त प्रसंग दाखवणं, एका बाजूला संभाजी महाराज अत्यंत ग्रेट दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मेहुणे गद्दार दाखवायचे, हा कुठला प्रकार आहे? आम्हाला तो मान्य नाही. संभाजी ब्रिगेड अजिबात खपवून घेणार नाही. सेन्सॉर बोर्ड असेल, महाराष्ट्र सरकार असेल, यांच्यापर्यंत आम्ही पत्रव्यवहार केला. ही पहिली पायरी आहे. उतेकर साहेब, तुम्ही नुसती शिर्क्यांची बदनामी केलेली नाही, स्वराज्यातल्या सरदारांची, मावळ्यांची सुद्धा केलेली आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता अजिबात खपवून घेणार नाही, म्हणून आम्ही शिरकोलीत आलो. हा लढा इथून पुढे आता रस्त्यावरचा सुरू होईल. आम्हाला उतेकरांना पकडावं लागेल, जिथं असेल तिथं भेटावं लागेल, प्रश्न विचारावं लागेल. वेळ प्रसंगी आम्हाला छावा चित्रपट थिएटरमध्ये जो ताकदीनं दाखवला जातोय, एक प्रसंग वगळायला वेळ किती लागतो? लेझिमचं पात्र वगळलं ना तुम्ही, शिर्केंना बदनाम करणारं पात्र सुद्धा वगळा, अन्यथा संभाजी ब्रिगेड उतेकरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांनी असं म्हटलं की जो संभाजी महाराजांचा आतापर्यंत इतिहास चुकीचा सांगितलेला गेला होता, घडवलेला गेला होता, तो कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न मी या संपूर्ण चित्रपटाच्या मार्फत केलेला आहे, असं वाटतं का तुम्ही? उतेकरांनी छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट बनवला, अत्यंत चांगला बनवला, त्यांचं अभिनंदन. पण इतिहासामध्ये आजपर्यंत काय झालं? छत्रपती शिवाजी महाराज महापराक्रमी होते, छत्रपती संभाजी महाराज त्यांच्यापेक्षा सुद्धा अजून महापराक्रमी होते. दाखवले का? कुठल्या तरी नाटककारांनी, इतिहासकारांनी किंवा लेखकांनी संभाजी महाराज साहित्यिक होते सांगितले का? 4 ग्रंथ लिहिले होते. काय होतं? इतिहास हा इतका मोठा आहे, परंतु इतिहासावर ज्यांनी आजपर्यंत व्याख्यानं दिली, इतिहास लिहिला, कथा कादंबऱ्या लिहिल्या, सगळ्यांनी पैसे कमवले, खरा इतिहास नाही मांडला. आमची या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे, उतेकर साहेबांनी ज्या पद्धतीनं चांगला चित्रपट केला, चांगली गोष्ट आहे. 20% मध्ये घोळ केला ना. 10 सेकंदाचं एक पात्र अख्खं खानदान जर गद्दार ठरणार असेल, कोण मान्य करणार? उतेकरांचंच एखादं घरानं जर गद्दार दाखवलं, उतेकरांना चालणार आहे का? विकी कौशलला चालणार आहे का? ज्या मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाचं कौतुक केलं, त्या चित्रपटात जर अनाजी पंतांनी काय डावपेच केले असतील,
चिटणीसांनी काय डावपेच केले असतील किंवा सर कारकून जे ह्यांचेच होते त्यांनी जर पकडून देण्यामध्ये जर ते दाखवलं गेलं असेल नसतं फडणवीस साहेबांनी तिथं कौतुक केलं. त्याचं कारण असं आहे इतिहास घडवलाय मावळ्यांनी, तो लिहिला नाही. लिहिला मनुवादी कावळ्यांनी, तो सोयीचा लिहिला आणि इतिहासाचं विकृतीकरण केलं. आमची एवढीच मागणी आहे या माध्यमातून, चित्रपट चांगला बनवला, चित्रपटाचं आम्हाला सुद्धा प्रेम आहे, आम्ही सुद्धा कौतुक करतो, पण काही पात्र बदनाम करून तुम्हाला साध्य काय करायचं? संभाजी राजांना नाचताना दाखवलं, एक राजा कसं काय नाचेल हो? तर हे अजिबात चालणार नाही. इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे. इतिहासाचं पुनर्लेखन झाल्याशिवाय इतिहासातील वाद मिटणार नाही आणि जो कोणी खोडसाळपणे त्या ठिकाणी इतिहासामध्ये षडयंत्र केलेलं आहे ते राहिले बाजूला. म्हणजे चोर सोडायचा आणि संन्यासाला फाशी द्यायची हा धंदा इतिहासामध्ये आजपर्यंत केला. आम्हाला त्याच्यासाठी आजपर्यंत लढावं लागलं आणि इथून पुढे पण आम्ही लढू आणि आम्ही शांत बसणार नाही. खरं तर या सगळ्या प्रकरणात त्यांनी एक ऑडिओ क्लिप जाहीर केलेली आहे, त्यामार्फत त्यांनी माफी मागितलेली आहे. आणि या माफीमध्ये त्यांनी असं सुद्धा म्हणले की मी कुठेही शिरके घालण्याचा त्यामध्ये उल्लेख केला नाही संपूर्ण चित्रपटात, फक्त गणोजी आणि कान्होजी दोन नाव वापरलेले आहेत. या माफीनाम्यावर तुम्ही काय सांगा? गणोजी आणि कान्होजी लक्ष्मण उतेकरांचे बालमित्र आहेत का? इतिहासात याच्या अगोदर सुद्धा दादोजी कोंडदेव सांगितला का कधी कुलकर्णी म्हणून? कृष्णाजी भास्कर सांगितला का कधी कुलकर्णी म्हणून? काय केलं त्यांनी? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या व्यक्तीने प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अंगावर जर पहिला वार कुणाचा असेल तर डोक्यावर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा आहे. कुलकर्णी नाव का हाईड केलं? तर लोकांना कळेल कुलकर्णींनी काय केलंय छत्रपतींसोबत. दादोजी कोंडदेव नाही चिकित्सा केली, कुलकर्णी कळाला असता तर मग लोकांना कळालं असतं. गुरु म्हणून बसवला ना. उतेकरांनी शहाणपणा नाही शिकवायचा, कारण हीच अशी पात्र या शिर्क्यांचा किंवा पडवळांचा किंवा इथल्या सगळ्या सरदारांचा मावळ्यांचा इतिहास जागेवर दाबण्याचा प्रयत्न होतोय. म्हणून मी मागाशी म्हणालो ही सगळी गावखेड्यातली सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये राहणारी माणसं आहेत. मान्य 40 वर्षापूर्वी शिवाजी सावंतांनी कादंबरी लिहिली, वाचली कुणी? सोयीनं कुणीतरी काहीतरी लिहितो, त्यांनीच तरी कुणाच्या तरी ह्याच्यावर लिहिलं असेल, म्हणून हे सगळं कुबांड होतंय. त्यांनी शिर्क्यांची बातमी गणोजी आणि कान्होजी दाखवलेत ना भाऊ आहेत म्हणून, सांगितलेत ना भाऊ आहेत म्हणून, मामा आहे म्हणून. मामाच त्या ठिकाणी खंबीरपणे पाठीशी राहील, मामा पण म्हणतो भाच्याच्या पाठीशी राहील. याचा अर्थ शब्दातून त्या चित्रातून लोकांना सगळं कळतं. 10 सेकंदातून एक घरानं बदनाम करायचं. इतिहासामध्ये याच्या अगोदर सुद्धा जेवढे चित्रपट आले, हर हर महादेवाला, तानाजीला, मालुसरेंना नाचताना दाखवलंच ना. राजघराण्यातली माणसं किंवा लढणारी माणसं अशी दाखवलं मनोरंजन म्हणून ठीक आहे, पण इतिहास म्हणून नाही. आणि जे चित्रपटात डिस्क्लेमर किंवा कादंबरीचा उल्लेख, छावा कादंबरी हा इतिहास नाही, ती कल्पना विस्तारावर ही केलेली आहे. उतेकरांनी पळवाट शोधू नये. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी ठामपणे या माध्यमातून सांगतो, जर उतेकरांनी तात्काळ हा प्रसंग वगळला नाही तर आम्हाला उतेकरांना शोधावं लागेल, आम्हाला त्याची भेट घ्यावं लागेल आणि संभाजी ब्रिगेड स्टाईलनं आम्हाला धडा शिकवावा लागेल. तुम्ही चित्रपट सुंदर बनवला, तुमचं कौतुक आहे. संभाजीराजांचा अजून चांगले चित्रपट आले पाहिजेत, पण इतिहास बदनाम करून नाही, तुम्हाला पैसे कमवायचेत म्हणून नाही. मावळ्यांनी रक्त सांडून इतिहास घडवलाय. मावळ्यांनी रक्त सांडून संसार उद्ध्वस्त करून इतिहास स्वराज्य निर्माण झाले. तुम्हाला पैसे कमवण्यासाठी जोगवा मागण्यासाठी नाही, हे या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. तर चिरके घराण्याच्या लढ्याला नमस्कार. काल रात्री आम्ही पुणे येथे महत्त्वाची मीटिंग झाली. त्यानंतर आम्ही सर्वांनी ठरवलं की हा लढा महाराष्ट्रभर आपल्याला न्यायचा आहे आणि सर्व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागात बसलेले लाखो शिर्के घराण्याचे कुटुंब यांनी सहमती दर्शवली की आपण हा लढा नक्कीच लढा पाहिजे. कारण नुकताच प्रतिष्ठित झालेला हिंदी चित्रपट छावा यामधनं महाराष्ट्रावर आणि देशावर शिर्के घराण्याची खूप मोठी बदनामी या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आली. ती कदापि आपल्याला सहन होणार नाही. खरे पुरावे, खरे दाखले हे लपून उगाच कुणाला तरी कुठलेही संदर्भ पुरावे नसतानासुद्धा त्या शिर्के घराण्याला आम्हाला जे त्या पद्धतीने टार्गेट केलं झालं, खलनायक दाखवण्यात गेलं आणि बदनामी केली गेली, हे आमच्यासाठी खूप नुकसानदार आहे. त्यासाठी आम्ही काल ठरवल्याप्रमाणे आज आम्ही शिरकोली इथे आलो. शिरकोली, शिर्केवाडी आणि इतर सर्व आमचे राजे शिर्के घराण्याचे इथं लाखो सदस्य इथं उपस्थित असतात, या कोकण विभागात आहेत.
त्याच्यामुळं आम्ही इथं आमचे पडवळ, आमचे इथले सरपंच पडवळ आणि शिर्केवाड्यांचे सगळे सदस्य या ठिकाणी येऊन आम्ही एक जाहीर निषेध व्यक्त करून पुढचा लढा आम्ही ठरवला की कशा पद्धतीने केला पाहिजे. आम्ही 2 दिवसापूर्वी त्यांना कानूनी कारवाई लीगल नोटीससुद्धा संबंधित पत्रकार, संबंधित लेखक आणि संबंधित दिग्दर्शक वगैरे सगळ्यांनासुद्धा दिलेली गेली आहे आणि या पद्धतीने आम्ही हा लढा सुरू केला आहे. लवकरच आम्ही हा लढा महाराष्ट्रभर घेऊन आम्ही राजे शिर्के घराण्याचा आम्ही न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाही. कारण हा लढा नुसता आमचा नाही आहे, महाराष्ट्राचा आहे. सगळ्या महाराष्ट्रात बदनाम केलं गेलं आहे. वेगवेगळ्या मराठी माणसाला बदनाम करण्याचा जे हेतुपूर्वक नियोजनबद्ध कट जो चालला आहे हे हाणून पाडणार आणि उत्तेकरांना मी पुन्हा एकदा जाहीर निवेदन आणि आवाहन करतो, त्यांना वॉर्निंग देतो की कृपया तात्काळ हा आक्षेपार्ह कंटेंट्स जो लिखाण किंवा त्या पद्धतीने मजकूर तुम्ही दाखवण्यात गेला तो लवकरात लवकर वगळावा आणि महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांची, सर्व महाराष्ट्राची माफी मागावी. ही चुकीचा इतिहास आपण तुम्ही प्रदर्शित केला, एवढंच मी सांगतो. जय हिंद.